नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? COP30 ही जी काही शिखर परिषद आहे कोठे आयोजित केली जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत आहे. लक्षात घ्या, एक प्रकारे व्यवस्थितपणे लिहून घ्या. 2023 मध्ये COP28 झाली, ती झाली दुबई UAE या ठिकाणी. 2024 मध्ये COP29 झाली, ती झाली बाकू म्हणजेच अझरबैजान या ठिकाणी. 2025 मध्ये COP30 बेलेम म्हणजेच ब्राझील या ठिकाणी झाली. 2026 मध्ये COP31 म्हणजे COP31 होणार आहे, त्याची या ठिकाणी अजून जे काही ज्या ठिकाणी होस्ट होणार आहे ते फिक्स व्हायचं आहे. 2027 मध्ये COP32 होणार आहे, ते इथिओपिया या ठिकाणी होणार आहे. आणि 2028 मध्ये COP33 होणार आहे, जे की आपल्या प्यारा भारतामध्ये होणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्री रविशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड सेरेमनीमध्ये 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे श्री रविशंकर यांना. पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी जे पुरस्कार रिसेंटमध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. 2025चा जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेश राज्याला. विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना. महात्मा गांधी सेवा पुरस्कार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. आयुसियन केंटन मिलर पुरस्कार सोनाली घोष यांना. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर यांना. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार सुनील अमृत यांना. फ्रेंच देशाचा शेव्हलियर डेल ऑर्डे नॅशनल डू मेरिट हा पुरस्कार सुनील कांत मुंजाल यांना. मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार डॉक्टर साई गौतम यांना. 2025चा बुकर पुरस्कार डेव्हिड जाले यांना. आणि 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार श्री रविशंकर यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ल्युकोमिया आणि लिम्फोमासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी CAR-T सेल थेरपीचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NextCAR19. काय आहे? NextCAR19 असं या ठिकाणी भारतातील पहिल्या स्वदेशी CAR-T सेल थेरपीचे नाव आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारतातील पहिल्या जिवंत औषधाने वैज्ञानिक कठोरता किंवा रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता जीन थेरपी परवडणाऱ्या आणि सुलभ बनवल्या येणार आहेत या अंतर्गत. तर दुसरा पॉइंट, कर्करोगाच्या उपचारामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने भारतातील पहिली ही स्वदेशी CAR-T सेल थेरपी असणार आहे, ज्याचं या ठिकाणी सुरुवात कोणी केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि अशा प्रकारची ही जी काही टी सेल थेरपी आहे ती भारतातील पहिली स्वदेशी टी सेल थेरपी आहे. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दरवर्षी भारतामध्ये बाल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आजच्याच दिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी भारतामध्ये बाल दिवस म्हणून आपण साजरा करतो. या ठिकाणी 2-3 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय?
मुलांचे हक्क, त्यांचे शिक्षण आणि त्यांचं कल्याण याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत असतो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ होता 15 ऑगस्ट 1947 पासून 27 मे 1964 पर्यंत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सोबत या ठिकाणी त्यांना भारतरत्न सुद्धा देण्यात आला होता 1955 मध्ये. ही देखील गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस वर्ल्ड डायबेटिक डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा देखील दिवस पर्याय क्रमांक ए आजच्याच दिवशी 14 नोव्हेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी भारतामध्ये बाल दिवस आणि जागतिक मधुमेह दिवस हे 2 दिवस आपण आज साजरा करतो. या ठिकाणी 2-3 पॉइंट लिहून घ्या. या दिवसाचा उद्देश मधुमेहाबद्दल जनजागृती करणे, त्याचे प्रतिबंध, निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ यांनी काय केलेलं आहे 1991 मध्ये जागतिक मधुमेह दिवसाची सुरुवात केली आणि जागतिक आरोग्य संघटनेने याला मान्यता देखील दिलेली होती. ठीक आहे. 2025 ची थीम काय आहे? वर्ल्ड डायबेटिक डे, जागतिक मधुमेह दिवसाची डायबेटिक्स अक्रॉस लाईफ स्टेजेस अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. सलग दोन्ही प्रश्न महत्त्वाच्या दिवसाबद्दल बघितलेले आहेत. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. LFL लेव्हल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संग्राम सिंग असं त्यांचं नाव आहे. पहिला भारतीय फायटर या ठिकाणी बनलेला आहे. कशासाठी? फर्स्ट इंडियन फायटर टू विन लेव्हल्स फाईट लीग. लेव्हल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर ठरलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर बाकीच्या नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. इराणी चषक 2025 विदर्भाने, MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने, सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने, अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने, 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्डचं विजेतेपद मोहन बागान सुपर जायंटने, प्रो कबड्डी लीग दबंग दिल्लीने, पुरुष आशिया कप भारताने, सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिप भारताने, भारताचा 91व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलाय राहुल VS आणि LFL लेव्हल फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर बनलेला आहे संग्राम सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महसूल गुप्तचर संचालनालय ज्याला आपण बोलता येईल DRI म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स बरोबर DRI महसूल गुप्तचर संचालनालय याने काय केलेलं आहे ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन हा या ठिकाणी आयोजित केला होता त्या राज्याच्या अंतर्गत. तर पर्याय क्रमांक C गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्यामध्ये काय केलेलं आहे DRI ने म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स महसूल गुप्तचर संचालनालय काय केलेलं आहे ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन या ठिकाणी आयोजित केलं होतं.
या ठिकाणी हे का चालवलं होतं तर त्याचा उद्देश सायकोट्रॉपिक पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध घेणे आणि अशा प्रकारचे चालवले जाणारे हे देशव्यापी जे काही अंमली पदार्थ विरोधी अभियान होतं हा याच्या मागच्या या ठिकाणी उद्देश होता किंवा याच्या अगेन्स्ट होतं. कशाच्या अगेन्स्ट तर सायकोट्रॉपिक पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या गुप्त कारखान्यांचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. का महत्त्वाचं आहे तर NDPS कायदा 1985 अंतर्गत या अशा पदार्थांवरती ऑलरेडी बॅन घातलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन हे या ठिकाणी चर्चेमध्ये आहे, विचारलं जाऊ शकतं. प्रश्न आहे ऑपरेशन बद्दल. तर बाकीचे अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन्स होत असतात, त्याच्यावरती चर्चा करूया. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा बॉर्डरवरती झालं नक्षल विरोधाच्या विरोधामध्ये. ऑपरेशन गुदर जम्मू काश्मीरमधील गुदर जंगलामध्ये दहशतवादाच्या विरोधात झालं. मिशन मौसम जम्मू काश्मीरच्या अंतर्गत रडार बसवण्यात आला आहे अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी. ऑपरेशन राहत भारतीय सैन्याने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन हायची 6 CBI द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. आणि ऑपरेशन व्हाईट कॉल्ड्रॉन गुजरातमध्ये अंमली पदार्थ विरोधाच्या या ठिकाणी अगेन्स्टमध्ये हे अभियान राबवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील उत्कृष्टतेसाठी खालीलपैकी कोणाला 2025चा गोल्डन पिकॉक पुरस्कार देण्यात आलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी HFL. तुम्ही म्हणताल HFL म्हणजे काय? हेरिटेज फूड्स लिमिटेड या खाजगी दुग्ध कंपनीला कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील उत्कृष्टतेसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेला आहे. HFL हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हेरिटेज फूड्स लिमिटेड. पुढचा प्रश्न तदाशा मिश्रा अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. तदाशा मिश्रा या ठिकाणी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला DGP बनलेल्या आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय अचिव्हमेंट आहे तर झारखंड पोलिसांच्या प्रमुखपदी पहिल्या महिला या ठिकाणी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्याच्यामुळे हमखास हा प्रश्न विचारला जाणार. फर्स्ट वुमन DGP बनलेले आहेत, त्यांचं नाव आहे तदाशा मिश्रा आणि राज्याचं नाव आहे झारखंड राज्य. झारखंड स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार, राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन, चंदिल आणि पंचेर. पुढचा प्रश्न 6G आणि AI यासारख्या प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये सहयोगी संशोधन आणि मानकीकरणासाठी कोणत्या संस्थांनी सामंजस्य करार केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी TEC अँड IIT बॉम्बे या दोघांनी या ठिकाणी 6G आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये सहयोगी संशोधन आणि मानकीकरणासाठी या संस्थांनी या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे. TEC टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सेंटर आणि IIT बॉम्बे या दोघांनी हा करार केलेला आहे प्रगत दूरसंचार तंत्रज्ञान आणि मानकीकरणामध्ये संयुक्त संशोधनासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा ग्वाम या ठिकाणी होणाऱ्या बहुराष्ट्रीय सागरी सराव मालाबारमध्ये 2025च्या या आवृत्तीमध्ये कोणते भारतीय नौदल सहभागी होणार आहे? या ठिकाणी नौदलाचं जहाज. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी INS सह्याद्री हे या ठिकाणी INS भारतीय नौदल जहाज या ठिकाणी सहभागी होणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारतीय नौदलाचे जहाज INS सह्याद्री सध्या उत्तर पॅसिफिक मधील गुआम या ठिकाणी आहे. ते बहुराष्ट्रीय सागरी सराव मलाबार 2025 मध्ये सहभागी होत आहे आणि INS सह्याद्री ही भारतामध्ये स्वदेशी बनावटीची स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे जी भारताच्या प्रगत नौदल डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षमताचं प्रदर्शन करतं. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या देशामध्ये झालेल्या युद्ध सरावाबद्दल. तर अशाच प्रकारे भारताचे अन्य देशांसोबत वेगवेगळे युद्ध सराव होत असतात, जसं की कुरुक्षेत्र आहे सिंगापूर सोबत, नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया सोबत, शक्ती आहे फ्रान्स देशासोबत, ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलिया सोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, स्लिनेक्स सराव आहे श्रीलंकेसोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत, इंद्र आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे भारत आणि UK सोबत आणि उदार शक्ती आहे मलेशिया या देशासोबत. पुढचा प्रश्न
जयपूर पोलो ग्राउंडवरती झालेल्या 2025च्या कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, भारताने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जयपूरच्या पोलो ग्राउंडवरती झालेल्या 2025 कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप यामध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. शेवटचा प्रश्न, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे, हिरवा झेंडा दाखवलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, 4 वेगवेगळ्या मार्गावरती नवीन वंदे भारत गाड्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. कमेंट करून सांगा मग सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये जे काही वंदे भारतची या ठिकाणी संख्या आहे ती जवळपास किती झालेली आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. एक अंदाज सांगा कितपर्यंत या ठिकाणी आकडा गेला असेल. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्रांच्या पाणी परिषदेमध्ये सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनलेला आहे? भारत, बांगलादेश, चीन की भूतान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.